महाबळेश्वरचा महादेवाला माझा साष्टांग दंडवत आणि महाबळेश्वरच्या महादेवाचा आशीर्वाद घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार इथं सुरू केला आहे। आणि दादा ही सभा अचानक लावलेली आहे, तरी सुद्धा एवढे लोक आले, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। कारण साताऱ्याची 31 तारखेला वाटतं ना, पण आजचा शुभारंभ इकडे होणार होता आणि सगळ्या लोकांना सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी घेता आलं आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आई भवानीचा, शंभू महादेवाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेच। त्यामुळे आजच्या या सभेच्या उपस्थितीवरून शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत, दगडूदादा इकडे आहेत, रणजित भोसले आहेत, रेश्माताई आहेत, अशोकदादा आहेत आणि उमेदवार आपले अजित सकपाळ, तळदेवगड, प्रदीप चपटे भिलारगड, संजय मोरे कुंभरोशीगण, संजय शेलार तळदेवगण, पूनम गोळे भिलारगण, वैशाली जाधव गुताडगण आणि या 6 लोकांची निवडणूक आहे। आणि या 6 लोकांच्या निवडणुकीकरता आपण या ठिकाणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल सकपाळ आहेत, गणेश उतेकर, सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत। आता लाडक्या बहिणी इकडे पण आहेत, इकडे पण आहेत, पाठीमागे पण आहेत, तिकडेही आहेत। आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे गणित ठरलेलं आहे। विधानसभेत ते मी पाहिलेलं आहे। विधानसभेमध्ये मी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरलो। 2.5 वर्षाचं माझं मुख्यमंत्री पदाचं काम तुम्ही पाहिलं। 2.5 वर्षात मगाशी दादा बोलत होते, झोपतो कधी, उठतो कधी, काय करतो, कोणतं विचारत नाही। तर मी तुम्हाला सांगतो, 2.5 वर्षामध्ये जेव्हा प्रचार सुरू होता, मी रात्री 11-12 वाजता जिल्ह्यात राज्यभरातून यायचो आणि मग मतदारसंघ वाईज बैठका व्हायच्या। सकाळी 3 वाजायचे, 4 वाजायचे, 5 वाजायचे, परत 10-9:30 वाजता माझं पुन्हा विमान टेक ऑफ घ्यायचं। म्हणजे मला वाटतं त्या काळामध्ये 2.5 वर्षात मी 2.5 तास तरी झोपलो नसेल, 2.5 तास शांतपणे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना मला जाणवलं की लाडक्या बहिणींची उपस्थिती एवढी प्रचंड दिसायची की लाडक्या बहिणीने ठरवून टाकलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडक्या भावाला मतदान करायचं आणि निवडून आणायचं। आणि मी आपल्याला सांगतो, त्या काळात लाडकी बहीण योजना मी सुरू केली। लोक सगळे विरोध करत होते, कसं देणार पैसे, कुठून आणणार पैसे, काय करणार। म्हणजे तुम्हाला काय उठाठेवी करायची आहे, तुम्ही तर दिले नाहीत आणि आम्ही देतोय। आणि आम्ही दिल्यानंतर 45,000 कोटी रुपये दादा वर्षाचा खर्च होता। 45,000। भल्यांची हिंमत झाली नाही, पण तुमच्या एकनाथ शिंदेची हिंमत झाली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। कोणी कोर्टात गेले, कुणा कुठे गेले, पण सगळ्यांना थापडवले कोर्टाने पण। आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी ज्यांनी खोडा घातला, त्या भाषणात मी एकच सांगायचो की जे दुष्ट आणि सावत्र भाऊ जे तुमच्याकडे मतं मागायला येतील, तेव्हा मात्र त्यांना असा जोडा दाखवा खोडा घालणाऱ्यांना की कायमचे घरी बसले पाहिजे। तुम्ही असा जोडा दाखवला की 6, 7, 8 नंबर, 9 नंबर नाही, 232 नंबरचं दाखवलं डायरेक्ट। 232 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडून आले। 232 हा इतिहास आहे महाराष्ट्रातल्या। इतके दादा इथे बसले, आपल्या सिनियर आपले नेते आहेत, त्यांना माहीत आहे की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 जागा महायुतीच्या कधी आल्या नव्हत्या आणि 232 जागा निवडून आल्या। आणि जे काही आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाची कारकीर्दही आपण पाहिली। आता देखील आपण कामकाज पाहतोय, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्र, मी एवढंच सांगतो की आपला हा जिल्हा आहे, मला माझी कर्मभूमी मुंबई असली तरी सुद्धा माझी जन्मभूमी हा भाग आपला आहे।
हा महाबळेश्वर, तापोळा, दरे, जावळीचं खोरं, प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी आपण बसलेलो आहोत. आणि म्हणूनच मला पक्का खात्री आहे की हे 6च्या 6 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही.